नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या पेपरबद्दल अतिशय महत्त्वाचं एक अपडेट आलेला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सांगली जिल्ह्याचे 31 ऑगस्टला जे पेपर होणार होते ते पुढे ढकलण्यात आलेले आहे. पुढे मी तुम्हाला हे देखील सांगेल आता पेपर किती दिवसामध्ये होतील, ठीक आहे. तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे ईमेल देखील आलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनशॉट इथं बघू शकता. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांना जो ईमेल आलाय किंवा टेक्स्ट मेसेज देखील आलेला आहे, तुमची पेपर जी आहे डेट आहे ती पुढे गेलेली आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये आणि ईमेलच्या माध्यमाने सूचना कळवण्यात आलेली आहेत मित्रांनो, जे की तुम्ही स्क्रीनशॉट इथं बघू शकता. मित्रांनो, तुम्ही देखील तुमचा ईमेल चेक करू शकता किंवा टेक्स्ट मेसेजला देखील तुम्हाला मेसेज इथं पाठवण्यात आलेले आहेत मित्रांनो. आता नक्की याच्या मागचं कारण काय ते आपण समजून घेऊयात. त्याच्यानंतर आपले पेपर कधीपर्यंत होतील त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. तर बघा, सर्वात महत्त्वाचं कारण काय मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर जिल्ह्याबाहेरील म्हणजे आपल्याला जो सांगली जिल्हा आहे त्याच्या व्यतिरिक्त बहुतेक लांबचे ठिकाणे इथं सेंटर म्हणून दिले होते. जसं की जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांना 200, 300, 400 किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक्झाम सेंटर देण्यात आलं होतं मित्रांनो. तर त्याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदणी देखील केली होती. तर त्या अनुषंगाने आपले जे पेपर आहे ते पुढे ढकलून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्येच एक्झाम सेंटर भेटेल किंवा सांगली जिल्ह्याचे जे पण आसपासचे जिल्हे आहेत मित्रांनो, जसे की पुणे एक महत्त्वाचा जिल्हा झाला मित्रांनो. पुणे सेंटर होतं आपल्याला एक्झामचा जेव्हा आपण फॉर्म भरला तेव्हा, तर तिथे आपल्याला एक्झाम सेंटर देण्यात यावं किंवा सांगलीच्या जिल्ह्याचे आसपासचे जे जिल्हे जवळचे, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये आपण तिथं पोहोचू शकतो असे एक्झाम सेंटर देण्यात यावे. त्याच्यामुळे आपली जी एक्झाम आहे मित्रांनो ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता नव्याने जेव्हा आपली एक्झाम डेट इथं येईल, आता एक्झाम कधीपर्यंत होईल त्याच्याविषयी देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे ऑलरेडी अजून खूप कमी दिवसाचा कालावधी आहे. आता थोडासा कालावधी तुम्हाला एक्स्ट्रा भेटलेला आहे, त्याचं तुम्ही नक्कीच या संधीचं सोनं करायला विसरू नका मित्रांनो. पुढे किती दिवसांनी पेपर होतील ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि आता पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला एक्झाम सेंटर दिलं जाईल मित्रांनो, ते तुमच्या जवळच असेल मित्रांनो. एक तर सांगली जिल्ह्यामध्येच किंवा सांगलीच्या आसपासचे जे पण जवळचे एक्झाम सेंटर असतील तिथे तुम्हाला एक्झाम सेंटर इथं दिलं जाणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर हेच मुख्य कारण आहे मित्रांनो. बहुतेक ठिकाणी खूप लांब एक्झाम सेंटर दिलं होतं, 300-400 किलोमीटरचं अंतर होतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदणी केली आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला एक्झाम जी आहे ती पोस्टपोन करून पुढे ढकलून आपल्याला जे एक्झाम सेंटर आहे ते जवळ देण्यात येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळेच ही एक्झाम पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे आता एक्झाम जास्त म्हणजे जर म्हटलं तर जास्त दिवस पुढे जाईल असं नाहीये मित्रांनो. तुमचे पेपर खूप लवकर होणार आहे. किती लवकर होतील त्याच्याबद्दल देखील पुढे माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या संधीचं सोनं करायला विसरायचं नाही मित्रांनो. अजून तुम्हाला पेपरचा अभ्यास करण्यासाठी, अजून चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी संधी भेटलेली आहे मित्रांनो. तर या संधीचं सोनं करायला विसरू नका. त्याच अनुषंगाने आपण हा जो व्हिडिओ बघेल, हा जो पण विद्यार्थी व्हिडिओ बघेल त्याच्यामध्ये आपण एक ऑफर देतोय सांगलीच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्या ज्या नोट्स होत्या मित्रांनो, त्यासोबत टेस्ट होत्या, त्यासोबत मागील क्वेश्चन पेपर होत्या. तर यांच्यासाठी सर्वांसाठी आपण एक ऑफर दिलेली मित्रांनो, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा. तर बघा, याच्यामध्ये किमतीमध्ये आपण कमी करणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर एकाच याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण सर्व विषयाच्या नोट्स देत होतो, त्याची किंमत ठेवली होती 229 आणि त्याचसोबत आपण टेस्ट सिरीज सुरू केली होती, बहुतेक विद्यार्थ्यांनी बघितली असेल. तिची किंमत होती आपण 139 रुपये आणि दोन्हींची एकत्रित किंमत ठेवली होती 299. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्व विषयांच्या नोट्स भेटतील, बँकिंग, सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था. आता कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यामध्ये आपल्याला सांगलीसाठी स्किप केलेले आहे, परंतु बाकी बँकिंग, सहकार 40 प्रश्न येणार आहेत. याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील. प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये सेपरेट IMP प्रश्नासोबत नोट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त मागील 95+ प्रश्नपत्रिका उत्तरासोबत भेटतील, याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाचं म्हणजे मॉक टेस्ट सिरीज, ठीक आहे, जे आपण टेस्ट सिरीज सुरू केली होती याच्यामध्ये 20 टेस्ट तुम्हाला पूर्ण करून दिल्या जाणार आहेत मित्रांनो. 15 टेस्ट ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहेत, त्या लगेच भेटतील आणि 5 टेस्ट तुम्हाला 2-3 दिवसामध्ये लगेच भेटून जातील. टोटल 20 टेस्ट संपूर्ण स्पष्टीकरणासोबत तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. याची आपण सेपरेटली 139 रुपयाची किंमत ठेवली होती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. तर आपल्या या संधीचं सोनं करण्यासाठी आता 299 आता ऑलरेडी डिस्काउंट दिलेला होता, तरी देखील अजून याच्यासाठी सांगली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी अजून खरेदी केली नसेल
त्यांना एक संधी भेटत आहे, त्याच्यामुळे आपण देखील इथं डिस्काउंट देत आहे मित्रांनो. तर इथं बघा याच्यासाठी 229चं पेमेंट असणार आहे. ठीक आहे, 229 मध्ये तुम्हाला सांगली जिल्ह्यासाठी काय काय भेटणार आहे हे सांगतो. आता बघा सांगली जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर मागील सर्व जिल्ह्यांच्या 95+ प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचसोबत आपल्याला बँकिंग सहकार आणि इतर सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील आणि त्याचसोबत आपली जी टेस्ट सिरीज आहे ती आपण सुरू केलेली होती 13 ऑगस्ट पासून. तर तिची किंमत आपण ठेवली होती 140 रुपये. तर ती देखील याच्यामध्ये फ्रीमध्ये भेटणार आहे. ठीक आहे, 20 टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण करून दिल्या जातील मित्रांनो. सर्व काय असणार आहे 229 मध्ये. पुन्हा एकदा सांगतो, सर्व नोट्स भेटतील, मागील 95+ प्रश्नपत्रिका भेटतील आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज जी आपली 20 टेस्ट घेणार आहे आपण याच्यामध्ये, तर त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये इथं दिल्या जातील मित्रांनो. सर्वांची किंमत फक्त 299 नव्हे तर 229चं तुम्हाला पेमेंट ठेवलेलं आहे. तर त्यासाठी कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला लगेच सर्व काही स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल मित्रांनो. तर बघा आता नवीन डेट कोणती येईल याच्यावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो. आता सांगली जिल्ह्याचे जर म्हटलं तर पेपर ऑलरेडी आता सर्व कामकाज झालेलं आहे मित्रांनो. एक्झाम सेंटर देखील प्रत्येक विद्यार्थ्याला मेसेज आला होता कोणतं एक्झाम सेंटर कोणत्या दिवशी आणि कोणत्या शिफ्टला तुमचा पेपर होईल, हे सर्व काही झालेलं होतं मित्रांनो. आता फक्त काय झालं मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना लांबचे एक्झाम सेंटर भेटले होते, तर त्यांचे फक्त एक्झाम सेंटर ऍडजस्ट करायचे जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये. तर ते ऍडजस्ट करण्यासाठी जास्त दिवसाचा कालावधी जाणार नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या लगेच 5 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला लगेच तुमचे पेपर होऊन जातील. जास्तीत जास्त 15 दिवस धरा मित्रांनो, ह्याच्यावरती तुम्हाला दिवस भेटणार नाही. तुमच्याकडे ऑलरेडी अभ्यास करण्यासाठी टाइम कमीच असणार आहे. ठीक आहे, आता एक्झाम सेंटर ऑलरेडी फक्त काही विद्यार्थ्यांना जास्त बाहेर दिले होते, बाहेरचे एक्झाम सेंटर दिले होते, तर त्याच्यामुळे त्यांचे एक्झाम सेंटर लवकरच जवळच्या जिल्ह्यामध्ये ऍडजस्ट होतील मित्रांनो आणि तुमचे पेपर लवकर होऊन जातील मित्रांनो. त्याच्यामुळे 10 ते 15 दिवस धरून चाला, त्याच्यामध्ये तुमचे पेपर होऊन जातील. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त कालावधी नसणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुमचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित चालू असू द्या. बाकी टेस्ट ठरवा, बाकी नोट्सचा टॉपिकनुसार अभ्यास करा. बाकी जे पण अपडेट असेल ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी उपलब्ध करून देईल. तर ग्रुपला देखील जॉईन व्हा, तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल मित्रांनो. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील जॉईन व्हा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.